8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारने मान्यता दिलेली आहे। 8वा वेतन आयोग आता लागू होणार आहे। त्याच्यामुळे केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे। पण याबरोबरच अनेक प्रश्न आता उपस्थित होतात। नेमका सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार आहे? कधीपासून या सगळ्या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे? दुसरं म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा नेमकी पगारवाढ किती होणार आहे आणि त्याची अंमलबजावणी कधी होणार आहे? या वेतन आयोगाबद्दलच्या सगळ्या गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। त्याच्यामुळे नेमका पगार किती वाढणार याआधी हा वेतन आयोग नेमका काय असतो ते थोडं जाणून घेऊ। तर वेतन आयोग म्हणजे काय? तर एक अशी यंत्रणा ज्याद्वारे केंद्र शासन आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं वेतन, पेन्शन आणि भत्ते याचे निर्णय घेतले जातात। 1946 ला पहिला वेतन आयोग स्थापन झाला होता, जेव्हा किमान वेतन हे फक्त 55 रुपये इतकं होतं। दर 10 वर्षांनी केंद्र सरकारकडून या वेतन आयोगाची स्थापना होते। 7वा वेतन आयोग फेब्रुवारी 2014 मध्ये स्थापन करण्यात आला होता। यावेळी 7,000वरून सरकारी कर्मचाऱ्यांचं वेतन हे 18,000 इतकं झालं होतं। आता 10 वर्षांमध्ये या वेतन आयोगात नेमके काय बदल होतात? तर सरकारी कर्मचाऱ्यांना दिलं जाणारं वेतन, पेन्शन यामध्ये वेळेनुसार सुधारणा करण्याचा विचार केला जातो। त्यानुसार शिफारसी केल्या जातात। त्यासाठी आयोगाची सुद्धा स्थापना होते। संरक्षण सेवांचे कर्मचारी त्याचबरोबर निवृत्त कर्मचारी यांचाही यामध्ये विचार केला जातो। शिफारस करताना महागाईसह सगळ्या गोष्टींचा विचार होतो। पेन्शन योजनांचा आर्थिक भार, त्याचबरोबर राज्य सरकारांच्या आर्थिक स्थितीवर होणारा त्याचा परिणाम याचाही आयोग विचार करतं। आता आयोगाने जेव्हा अंतरिम अहवाल आयोग जेव्हा सादर करतं त्यानंतर या शिफारसी लागू होतात। आता त्यानंतर नेमकं हा वेतन आयोग कधी लागू होतो यासाठी अंतरिम जी तारीख असते ती ठरवली जाते आणि त्यानंतर या आयोगाची जी आहे अंमलबजावणी केली जाते। आता 1 जानेवारी 2026 पासून या शिफारसींची अंमलबजावणी केली जाईल अशी शक्यता वर्तवण्यात येते। सुप्रीम कोर्टाच्या निवृत्त न्यायमूर्ती रंजना देसाई या आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेल्या आहेत। आता जेव्हा अंतरिम अहवाल हा आयोग सादर करेल आणि त्यानंतर जी एक तारीख आहे या आयोगाच्या अंमलबजावणीची ती निश्चित केली जाते आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांना हा वेतन आयोग लागू होतो। आतापर्यंतचा जर आपण विचार केला तर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना कशा प्रकारे वेतन आयोग लागू होतो, त्यांची नेमकी किती पगारवाढ होते आणि आता 8व्या वेतन आयोगानुसार सरकारी कर्मचाऱ्यांची नेमकी किती पगारवाढ होणार आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ। पहिल्यांदा तर नेमकी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांची किती पगारवाढ होईल तर यासाठी फिटमेंट फॅक्टर हा महत्त्वाचा ठरतो। आता फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय? तर मूळ वेतनाला जेव्हा या फिटमेंट फॅक्टरने या आकड्याने जेव्हा गुणलं जातं, मल्टिप्लाय केलं जातं, त्यानंतर जी अमाऊंट येते तो तुमचा बेसिक पेमेंट असतो आणि त्यानुसारच जे आहे ते काउंट केलं जातं। जितका तुमचा फिटमेंट फॅक्टर जास्त असेल तितका तुमचा पगार जास्त असेल असं बोललं जातं। आता 7व्या वेतन आयोगाचा जर आपण विचार केला तर फिटमेंट फॅक्टर 7व्या वेतन आयोगाच्या वेळी 2.57 होता आणि त्यामुळेच 7,000वरून हा जो पगार आहे बेसिक पगार हा 18,000 झालेला होता। आता फिटमेंट फॅक्टर हा 2.5 असेल किंवा 2.8 असेल असं बोललं जातंय, पण जे सरकारी कर्मचारी आहेत ते 3 किंवा 3.5 फिटमेंट फॅक्टर असावा अशी मागणी करतात। ज्यानुसार जर आपण बघितलं तर 35 ते 40% तरी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ व्हावी अशी मागणी करण्यात येते। त्याच्यामुळे आपण या फिटमेंट फॅक्टरचा विचार केला तर कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे हा 18,000वरून हा 40 ते 50,000 तरी इतका होईल असं बोललं जातंय। त्याच्यामुळे फिटमेंट फॅक्टर नेमका किती असेल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आता आयोगच फिटमेंट फॅक्टर किती असेल हे ठरवतं। आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचा जर आपण विचार केला त्यांच्यासाठी नेमका वेतन आयोग कधी लागू होईल आणि त्यांच्या पगारामध्ये किती वाढ होईल याचा विचार जर आपण केला तर जेव्हा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये वाढ होते म्हणजे जेव्हा 8वा वेतन आयोग केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी लागू होईल म्हणजेच काय तर 1 जानेवारी 2026 पासून याची अंमलबजावणी होईल असं बोललं जात आहे, तेव्हाच हा आयोग राज्य सरकारच्या सुद्धा कर्मचाऱ्यांसाठी लागू होतो। पण यामध्ये राज्य सरकार काय करतं तर जो अंतरिम अहवाल आहे, जो अंतरिम अहवाल सादर करतो त्याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकार एका समितीची स्थापना करतं आणि ही समिती जेव्हा अभ्यास करते त्यानंतर राज्य मंत्रिमंडळ हे ठरवतं की यामध्ये कुठल्या गोष्टी मान्य कराव्या, कुठल्या गोष्टींना मान्यता द्यावी, हे सगळं जर आपण बघितलं तर एंडला राज्य सरकारकडेच असतं। त्याच्यामुळे थकबाकी ही कर्मचाऱ्यांना दिली जाते, पण या वेतन जो अंतरिम अहवाल जो आयोग सादर करतो त्यामध्ये नेमके काय बदल करावे याचा निर्णय हा त्या राज्य मंत्रिमंडळांकडे असतो, त्या सरकारांच्या मंत्रिमंडळांकडे असतो। त्याच्यामुळे 8व्या वेतन आयोगामध्ये आता नेमके कोणते बदल होतात, पेन्शन किती मिळतं,
सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारामध्ये नेमकी किती वाढ होते हे सगळं पाहणं आपल्याला महत्त्वाचं असणार आहे.